दादा आता गाडी चालवायला लागलाय. चालव चालव चालून बघ ना, बघ ना आपली गाडी बघा जिंकली तशी. आपली गाडी हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग किती दिवसानंतर आपण बनवतो आणि आता डेली ब्लॉग येणार आहे 100% तुमच्यासाठी. रोज ब्लॉग टाकणार आहे आणि आजचा ब्लॉग खूप चांगला आहे कारण की आम्ही आता शेतीने चाललो आहे. बघा दीपराज आम्ही बेऱ्यावाला तर आमचा बैल घेऊन चाललो शेतीनं आहे. त्या बैलाचं नाव शेरा बैल आणि एक शंभू आहे आणि इतर दीपराज आहे. बघा चाल तुम्हाला बैल दाखवतो आमचा. आता थोड्या वेळातल्या निघणार आहे दामणगाव येते शेतीनं. बेरे आपले बैल येत आता शेर. हा बघा शेरा बैल, कुठला शेरा बैल त्याला रंगवायचं आहे काय. आणि ते साईडला शंभू बैल आहे बघा, शंभू बैल. तर थोड्या वेळातल्यात निघणार आहे आपण इथून, तेव्हा दाखवतो मला. चला काहीच आता किती टाईम झाला अजून निघत नाही आम्ही. असा करून उसाचा रसवाला आलाय तर बघू, चांगला असेल तर पेऊ, नाहीतर जाऊ दे. हे ताजा काढून देतो ताजा. हे याच्यातला नाही, हा याच्यातला नाही, पाणी असते याच्यात काही ते पहिल्यापासून पाणी टाकून ठेवतात ना, नंतर आपल्याला कसं आहे याच्यामध्ये आवाज नसले तुम्हाला इंजनमध्ये एवढं दीपा आम्ही पेतो मस्त. हे याच्यातला नाही, या ओतून दे दुसरा ताजा. ताजा का तो नको, तो नको, ताजा दुसरा. दादा आता गाडी चालवायला लागलाय. चालव चालव चालून बघ ना, बघ ना चालून बघ ना कशी चालते. एक एसी चलती आहे. प्रसादा इकडे बघ, प्रसादा थंबनेलचा डेक फोटो. हा चला आता भेटतो, काही नंतर भेटतो. शेतीनं आता टेम्पोत भरतो, तशी टेम्पो लावला आहे. आणि हा बघा तशी आपला शेरा बैल आणि शंभू बैल पण काढतो आता. बघा काय बघा आता हे शंभू आपला निघला आहे आणि आपला शेरा. चला जवळ घेता त्याला धरून दे, त्याला धरून दे. तू लांब पाकली ना सरळ कोण टाकली होती माझं विसरलो मी. पाय टाकला तर तसंच पाय जायलो का. थांब त्याला पहिले बांधून घे. तर काही आता अख्खं बैल आपलं बैल भरून झालं. आणि आता आम्ही पण आता टेम्पोतच जाणार आहे पुढे बसून. आता ही खुर्ची पण टाक रे पाठवून. तर आता डायरेक्ट तिथे आता आम्ही डिझेल टाकायला थांबलोय. बघा इकडे पेट्रोल पंपवर डिझेल टाकायला थांबलोय. डिझेल टाकायला. आणि इकडे आपलं बैल आहेत बघा, दिसतंय हे बघा. दुपार पाठायचं डिझेल टाकायला थांबलोय. तर डायरेक्ट तुम्हाला पोहोचल्यावर तिथे भेटतो. चला आता बघा, आता आम्ही अड्ड्यात पोहोचलो आणि बैल उतरून घेतलेत आम्ही. आणि बघा आणि दांबे काकाचा पोऱ्या. तर काही आता अड्ड्यामध्ये आलोय, पोहोचलो आम्ही. आणि इथं चायनीज बेल खायला आलोय. दीपराज आणि संकेत आहे. दीपराज चायनीज बेल खातो आणि लगेच शर्यत जमल्यावर लगेच लावून टाकायची. आता कधी इकडेशी शर्यत चालू आहेत, बघू शकता तुम्ही तिकडं. शर्यत जमली का लगेच शर्यत लावून टाकायची. त्यानंतर शर्यत जमल्यावर भेटतो त्याला. काहीच आता आमची शर्यत जमले बघा. हे बैलांची शर्यत जमली आमची. बघा हे बैल आहेत, हे बैलांची शर्यत जमली आमची. हे बघा आमची शर्यत जमली. आता शर्यतीला सोडलं तर बैल आता तिथे खालती. तर बघा आता पिस्तॉल घेतला पहिला, गरम करायला घेतला. आमचा शंभू
आणि हा शेरा. नंतर शेरा. आमचा शेरा बघा कसा किती गरम होतो. बघा आता तिकडे घेऊन जातील डायरेक्ट खाली. डायरेक्ट तिकडे गेल्याच भेटतो. बघा इथून शर्यती सोडतात आणि हे शर्यत सोडल्यानंतर आपली शहराची आणि शंभू शहरा आणि शंभूचे हे झाले. इकडनं येतात बघा. आली का तर आपली गाडी बघा जिंकली आहे तशी. आपली गाडी विजय झाली. आमची पहिली शर्यत आणि पहिलाच गुलाल भेटला आम्हाला. पहिली शर्यत आणि पहिला गुलाल भेटला. चला आता सगळं फोटो काढून भेटतो. तर गाईस आता आमची एक शर्यत झाले. ती पण मी व्हिडिओच काढली होती पण ती चालूच नाही झाली. तर ती व्हिडिओने झालेल. आमची आता एक शर्यत झाली आणि ती आम्ही जिंकलोय. आता आम्ही बैल भरणार आहेत आणि आता घरी निघणार आहेत. हे बघा सगळी इथं आता बसल्यात. सगळ्यांच्या अंगावर गुलाल आहे. काका काका कसं होतं आपलं बैल? एक नंबर ना. तुला ही कशी वाटली? ही जोडी कशी वाटली? ही आपली जोडी फोडून लावत होतं म्हणून आपली ते यावत होते. बरोबर का ना? कसं वाटलं? एक नंबर ना. एक नंबर भावा. सगळी खुश आहेत आमची पहिली शर्यत आणि पहिलाच गुलाल भेटल्यामुळे. तर आता आम्ही आता इथून घरी निघणार आहे. आता बैल टेम्पो लावलाय तिथंशी. आता यो शहरावेला तर मालक बघा धाव झाले तिथून. मालक नाही, मालक खरा इकडे. तर चला आता बैल भरतील इथं आणि घरी डायरेक्ट. दादा घरी गेल्याच भेटतो डायरेक्ट. चला पोरा गेली होती फिरायला, ट्रिपला गेली होती. तर शेरा बैल आणला आणि लगेच 2 महिन्यानंतर आणला. हां आम्ही हा मशाला गेलतो तेव्हा हा बैल घेऊन आलो होतो आणि पोरांना आवडला तसा लगेच बैल घेतला यो. आणि आमचे काका हे बैलाबद्दल आपण कधी आणलं हे बैल? आपण 3 महिने आपण ऑनलाईन बघितला होता ना तो बैल? ऑनलाईन पुण्यावरून आणला तो. चाकणगाव ऑनलाईन बघितलं बोललं आम्हाला व्हिडिओ आवडले आणि लगेच आम्ही तिथं जाऊन हा बैल घेतला ना. आम्ही मशाल गेलतो तेव्हा आम्हाला पोरांना आवडला. पोरांची इच्छा होती खूप बैल घ्यायची आणि हा लगेच घेतला. आणि हां नाद केला पण वाया नाही गेला. 100%. आता इथून घरी निघालोय बघा. टेम्पोमध्ये बसलोय. चालते टेम्पो चालवतो आणि इकडनं आम्ही घरी निघलो. आमची एक शर्यत झाली आणि ती पण आम्ही जिंकलो आहे. डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो. चला गाईस आम्ही घरी आलो आणि तिथे बैल बांधून घेतले बेऱ्यामध्ये. आणि मी तिथं काही व्हिडिओ बनवले नाही कारण की खूप कालूक झाला होता. आणि डायरेक्ट घरी आलो आणि आंघोळ केली आणि इथं बसलो आहे. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही सपोर्ट थोडासा दाखवा. आणि तुमच्यासाठी दर हप्त्याला मी 3 ब्लॉग टाकीन आणि 100% तुमच्यासाठी हे 3 ब्लॉग येतील दर हप्त्याला. आणि जर हा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.